नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये पुरणपोळीची थाळी बनवली होती आषाढी स्पेशलमध्ये। तर ती सगळ्यांना खूप आवडली, खूप कमेंट केले, चांगली झाली बा तुमची रेसिपी। आणि आता मी आज नवीन व्हिडिओ बनवणार आहे। आता मी आषाढी स्पेशल साबुदाणा पनीर घालून साबुदाणा वडा बनवणार आहे आणि शेंगदाण्याचं झिरकं बनवणार आहे। चला आता आपण पहिलं शेंगदाण्याची आमटी बनवून घेऊ। त्यासाठी मी इथं कढई तापायला ठेवली आणि आता त्याच्यात मी तूप घालून घेते। मी इथं हे शेंगदाणे आणि मिरच्या दळून घेतलेल्या आहे, हिरवी मिरची, आणि आता ते परतून घ्यायचं झिरक्यासाठी, आमटीसाठी। बरेच वेगवेगळे शब्द आहे, काही ठिकाणी झिरकं म्हणता, काही ठिकाणी बरबट पण म्हणता, शेंगदाण्याची आमटी म्हणता किंवा शेंगदाण्याची चटणी, असे वेगवेगळे शब्द आहे। पण आता आमच्याकडे जो शब्द आहे हा आपण झिरकच म्हणतो, तर तो शब्द येणार आहे। पण ज्यांना माहित नाही त्यांना मग असं शेंगदाण्याची आमटी वगैरे असे 2-3 ऑप्शनल शब्द द्यावा लागते। पण आम्ही झिरकच म्हणतो। झिरक्याचा मसाला परतून घेतलाय चांगला आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आता त्यामध्ये पाणी घालून घे। वड्यासोबत खायला काना लिंबू आणायला गेला होता। दे, वाव, गुड बॉय। आजीच्या रेसिपीला पण काना अशी मदत करत असतो अधूनमधून। नाही, एक जा तुम्हाला खेळायला घेऊन। तर झालंय, आता त्याला उकळी आणून घेऊ। झिरक्याची प्रोसिजर एकदम सोपी, फक्त मिरची, शेंगदाणे आणि मिरची शेंगदाणे पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची, बस परतून त्याच्यात पाणी टाकायचं, परतून घ्यायचं आणि पाणी टाकून 2 मिनिटात होत। हां, लय सोपी रेसिपी, खायला एकदम टेस्टी लागतं। बगरीच्या भातासोबत खा, वड्यांबरोबर खा, खिचडी सोबत खा, कशासोबत चालते। आता इथं आपली शेंगदाण्याची झिरकं झालं आहे। आता ते काढून घेऊ आणि वड्यांची तयारी करू। आता मी आज आषाढी स्पेशल एकादशीला साबुदाणा पनीर घालून साबुदाणा वडे बनवणार आहे आणि त्यासाठी मी घेतलेलं साहित्य दाखवले। इथं मी साबुदाणा घेतला 1 वाटी आणि त्यासाठी 2 बटाटे उकडून घेतले, किसून घेतले, आणि पनीर घेतलंय, मी पनीर घालणार आहे तर पनीर किसून घेतलंय, आणि शेंगदाण्याचा कूट घेतला 1 वाटी, हिरवी मिरची घेतली दळून, आणि तूप घेतलंय थोडंसं हाताला लावायला तूप। आपण आहे ना कायम काय करतोय, बटाटे घालून आणि साबुदाणा बटाटे शेंगदाण्याचं कूट घालूनच काय वडे बनवतो। पण आम्ही ह्या वेळेस आहे ना नवीन रेसिपी ट्राय करू राहिलो, कारण स्वप्नील दादा म्हणे मम्मी काहीतरी प्रोटीन घालून असं साबुदाणा वडा बनव, म्हणजे तसं हेल्दी नाही साबुदाणा वडा, काहीतरी प्रोटीन आपल्याला शरीरात गेलं पाहिजे। मग तू ये ना पनीर घालून ट्राय करून पाहिजे वडे। मग मी आता ही पहिल्यांदाच रेसिपी बनवते, तुम्हाला दाखवते आता कशी येते। तर आता इथं पनीर पण टाकायचं आहे, म्हणजे एक हेल्दी ऑप्शन म्हणून आम्ही पनीर टाकतोय, जे की उपवासाला पण चालतं, त्यामुळे आम्ही पनीर निवडलं। मी आता हे मिक्स करून घेते सगळं। हे पहिल्यांदा बटाटे टाकून घेतले आणि हे पनीर टाकून घेते, आणि हा शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची दळलेली आहे, हिरवी मिरची टाकून घेते, तुमच्या चवीनुसार टाकायची, तुम्हाला जशी लागेल तशी। तिखट असं बरं। आपल्या इथं आहे ना पीठ तयार झालंय आणि त्याचे हे वडे बनवून घेऊ। आता असे वडे बनवून घ्यायचे आणि तळून घेऊ। असे सोडायचे हातावर, म्हणजे तेल नाही उडत, अशा सोडायचे। आणि चांगली होऊ द्यायच्या नंतर पलटी करायची, नाही तर मग मुरून जाते।
फुलं आणायला गेले होते हे दोघं तोपर्यंत सगळ्यांना, पण फुलांच्या पाकळ्या तिकडेच पाडून आली. रस्त्याने पाकळ्या टाकीत आले तुम्ही? ओगो बाई, गुड बॉय. नाही बाई शेंगदाणे तू नाही निसायचे, आम्ही निसू, तू राहू दे, लगेच कामाचं होऊन जातो. असे मस्त वडे कडक होऊन द्यायचे, चांगले तळायचे आणि तेल चांगलं तापून द्यायचं, तेव्हा सोडायचे, नाही तर ते असे विरगळ तेल जर टाकले नसलं. तर आता इथं आपली उपवासाची थाळी तयार झाली आणि एकदम झटपट रेसिपी. तर मित्रांनो, मम्मीने माझ्यासाठी मस्त पनीर साबुदाणा वडे बनवले. आय थिंक पहिल्यांदाच आपल्या घरी बनले असतील आहे ना, कारण मी ना म्हटलं मम्मीला, म्हणलं जर तू हे बनवले नाही तर मी रात्री जेवणारच नाही. कारण म्हणजे मला असं वाटतं की तळलेलं मळलेलं जास्त खाल्लं नाही पाहिजे, त्याच्यात साबुदाणा नुसतं कार्बोहायड्रेट्सच राहतात. मम्मीने त्याच्यात थोडं प्रोटीन ॲड करून माझ्यासाठी बनवलंय. चला दही सोबत टेस्ट करून बघूया. कशी झाले दादू? मस्त. दादूची आयडिया आहे ती. आता याच्या सोबत पण टेस्ट करा. चटणी पण आहे ना. झिरकय मस्त आहे. मस्त झालं मम्मी. पहिल्यांदाच ट्राय केलंय मम्मी, तू सांगितलं म्हणून. मस्त झालं. तू खाऊन बघ ना. आणि तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली. खाऊन बघ. मला तरी थोडस ठीक आहे. मस्त खरं खरं सांग बरं का, स्वतः नाही, बनवलेलं. खरंच मस्त लागलं. स्वतः बनवलेले सांगू समजा. चला आता सगळे संपून टाकतो. मस्त झालं. खा.